हॅलो नमस्कार, मी प्रतिभा. नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. वजन कमी करणं म्हणजे फक्त मेहनत नाही, तर यामध्ये सातत्य आणि दृढ निश्चय हवा. तर आज मी तुमच्यासाठी सगळ्यात सोपं, जगात भारी म्हणायला काहीच हरकत नाही असा एक व्यायाम आहे. लहानापासून ते थोरापर्यंत जमणारा असा साधा व्यायाम म्हणजे चालणं. चालणं हा अगदी साधा आणि सोपा व्यायाम आहे. रोज चालल्यामुळे शरीरालाच नव्हे तर मानसिक आरोग्याला देखील लाभ मिळतं. नेहमी चालण्यामुळे व्यायाम केल्यासारखं वाटतं आणि स्नायू आहेत ते मजबूत होतात आणि वजन कमी होण्यास खूप मदत होते. वेट लॉसच्या प्रयत्नात जे कोणी आहे त्यांना हा अनुभव कधी ना कधी येतोच. वजन कमी करताना खूप जास्त प्रयत्न करावे लागतात, पण खाण्यापिण्याची थोडीफार जरी चूक झाली तर मात्र लगेच वजनाचा आकडा आहे तो बदलतो. मग आपण व्यायामाकडे वळतो किंवा डाएट प्लॅन करतो. दोन्ही एकदम उत्सव चांगले चालतात, कारण आपल्याला वजन कमी करायचं असतं. परत जेव्हा आपण वजन चेक करायला जातो तेव्हा मात्र तो काटा हललेला नसतो, जसा आहे तसं, जसं की वाढलेला आहे पण कमी झालेलं नाही. तेव्हा कुठं तर आपलं मन नाराज होतं आणि आपण सगळं काही सोडून देतो, व्यायाम करत नाही किंवा डाएट फॉलोही करत नाही. मग गेलेलं रुटीन परत आणण्यासाठी सगळ्यात सोपा व्यायाम म्हणजे वॉकिंग. हे जर तुम्ही रोज सकाळी जर केला तर आपल्या शरीराला खूप फायदा होतो आणि आपलं वजन कमी होण्यास मदत होते. हे जर एकदा रुटीन लागलं की आपलं आपोआप मन एक्सरसाइजला किंवा आपल्या शरीराकडे ध्यान देण्यास खूप मदत होते. तुम्हाला जर व्यायाम करायचा कंटाळा येत असेल किंवा हेवी एक्सरसाइज जमत नसेल, तर चालणं आणि धावणं हे दोन तुमच्या आरोग्यासाठी चमत्कार ठरू शकतात. मात्र आपल्या आरोग्याच्या टार्गेटनुसार तुम्हाला कोणता तरी एक पर्याय निवडावा लागेल, तर तुम्ही खरं सांगते चालण्याला निवडा. कारण चालण्यामुळे आपले स्नायू तर मजबूत होतात आणि व्यायाम करायची आवड निर्माण होते आणि यामुळे सुरुवात असते. त्यामुळे हलकी एक्सरसाइज, हलका व्यायाम, हलकं चालणं हे असतं. आणि एकदा हे जमलं की मग बाकी तुम्हाला सगळं काही जमू शकतं आणि आपलं वजन आहे ते पूर्णपणे कमी होऊ शकतं. तसेच रोज चालल्यामुळे आपलं वजन देखील कमी होतं आणि आपलं फॅट आहे ते जाळण्यास खूप मदत होते. त्यासाठी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी 15 ते 20 मिनटं देणं स्वतःसाठी खूप गरजेचं आहे. रोज सकाळी चालल्यामुळे आपलं मन आहे ते थकत नाही, उत्सव दिवसभर राहतो, पचन देखील चांगलं होतं आणि कोणत्याही प्रकारचं दुखणं असतं ते देखील कमी होतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. असं आपल्याला रोजच्या रोज सकाळच्या टायमाला अर्धा तास आणि संध्याकाळी 15 ते 20 मिनटं असं 2 टायमाचं रुटीन आपल्याला ठेवायचं आहे. पण सगळ्यात खास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सकाळचं चालणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदा ठरू शकतो. तर वेळात वेळ काढून स्वतःसाठी ध्यान द्यायचं असेल तर रोज थोडं वॉकिंग करा. मग तुमच्याजवळ काही असेल, मोठं ग्राउंड असेल तर तिथं जाऊ शकता किंवा पार्क असतं त्या साईडनं जे चालण्यासाठी असतं तिथं जाऊन तुम्ही चालू शकता किंवा जिथं जागाच नसते तेव्हा आपल्या गच्चीवरती असं आपण चालू शकतो. पण स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा असेल, वजन कमी करायचं असेल तर नक्कीच वॉकिंग हे बेस्ट ऑप्शन आहे. रोज चालायची सवय लागली की तुम्हाला सहज करता येतील असे व्यायाम करायचे, योग्य ते डाएट फॉलो करायचं. कारण अवघड गोष्टी जमायला थोडा वेळ लागतो, पण एकदा जमल्या की मग आपल्याला करायला मजा येते. त्यामुळे आपले नेहमीचं अन्न असतं ते योग्य पद्धतीनं खाल्ल्यामुळे आपलं वजन देखील कमी होतं. तसेच रोज चालल्यामुळे आपलं आरोग्य आहे ते निरोगी राहण्यास खूप मदत होते. वजन देखील नियंत्रित राहतं आणि मेंदूला देखील तरतरीत मिळते. त्यासोबत आपल्या शरीराला एनर्जी आहे ती टिकून राहते आणि रोजच्या रोज चाललेला फायदा म्हणाल तर आपल्याला थकानही अजिबात वाटत नाही. त्यासोबत धावणं देखील हा एक व्यायाम आहे, पण प्रत्येकाला जमत नाही, कारण वयानुसार प्रत्येकाला धावणं हा थोडंसं कठीण वाटतं. पण चालणं सगळ्यांना जमतं, ते आपण करू शकतो आणि आपलं वजन आहे ते नियंत्रित करू शकतो. चालणे हा एक प्रभावित व्यायाम आहे जो आपले हार्ट रेट वाढवतो. चालल्यामुळे मानसिक आरोग्य चांगलं राहतं आणि दिवसभरामध्ये एनर्जी राहते आणि आपला मूड आहे तो चांगला ठेवण्यास खूप मदत होते. ज्या व्यक्तींनी नुकतंच व्यायामाला सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी चालणं हा एकदम उत्तम पर्याय असू शकतं. तुम्हाला तुमचे आरोग्य कायमस्वरूपी निरोगी राखायचं असेल आणि वजन देखील त्वरित कमी करायचं असेल तर तुम्ही चालण्याला प्राधान्य द्या. कारण चालण्यामुळे अनेक फायदे आहेत. रोज चालल्यामुळे आपलं वजनही कमी राहतं आणि त्याचसोबत आपण निरोगी राहू शकतो आणि व्यायाम देखील सोपा आहे. फक्त सकाळ संध्याकाळ थोडा वेळ काढला की आपण निरोगी राहू शकतो आणि आपलं वजन कमी करू शकतो. वजन कमी करण्यासाठी आपण व्यायामाला किंवा चालण्याला महत्त्व देतो, पण त्यासोबत आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टीकडेही लक्ष द्यायचं. आपल्याला जास्त असं भरगत जेवायचं नाही आहे.
स्वतःला जेवण देताना आपल्या ताटामध्ये थोडंसं अन्न घ्यायचं. तुम्हाला हे जास्त खाण्यापासून वाचू शकतं आणि तुमचं पोट देखील बराच काळ भरल्यासारखं वाटतं. कारण वजन वाढीचे कारण म्हणजे आपण भरगच एकसाथ जेवल्यामुळे आपलं पोटावरची चरबी साठत राहते आणि आपलं वजन देखील वाढत राहतं. आपल्याला थोडं थोडं खायचं आहे आणि 2-2 तासाचा गॅप घ्यायचा आहे. यामुळे आपलं वजन देखील नियंत्रित राहतं आणि थोडाफार व्यायाम किंवा असं चालणं, हे जर रोजचं रुटीन जर व्यवस्थित असेल व्यायामापासून खाण्यापिण्याच्या रुटीनमध्ये, तर खरं सांगते आपलं वजन कमी होण्यास खूप मदत होते. वजन कमी करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी जितका व्यायाम, चालणं महत्त्वाचं आहे, तसंच आपल्या शरीरासाठी जास्तीत जास्त पाणी पिणंही तितकंच गरजेचं आहे. यामुळे काय होतं, आपलं पोट आहे ते दीर्घकाळ भरल्यासारखं राहतं आणि आपल्याला कमी भूक लागते आणि यामुळे आपलं वजन देखील नियंत्रित राहतं. तुम्ही जर ऑफिसला जात असाल तर लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा, ज्यामुळे आपलं व्यायाम देखील होऊन जातं आणि वजन देखील कमी होण्यास खूप मदत होते. तसेच फोन आल्यानंतर आपण एकाच जागेवरती बोलत बसतो, पण तेच जर आपण चालत बोललं तर आपलं व्यायामही होऊन जातं आणि आपलं वजन कमी होण्यास खूप मदत होते. तर या गोष्टीकडे थोडं लक्ष दिलं, खरंच सांगते आपला उठता बसता व्यायाम झाला आणि आपलं वजनही कमी होतं. रोज चालल्यामुळे आपल्यापासून आजार देखील खूप लांब राहतात. त्यासोबत रोजच्या रोज चालण्यामुळे आपलं आरोग्यही चांगलं राहतं. तर ही सवय नसेल तर लावून घ्या आणि आपल्याला फिट राहायचं आहे, वजन कमी करायचं आहे. चालण्याची सवय नसेल तर सवय लावून घ्या. रोज सकाळ संध्याकाळ टाईम द्या स्वतःसाठी. यामुळे आपलं वजन एकदम ओके राहणार आहे, आपली तब्येत चांगली राहणार आहे. या गोष्टींचा विचार केला तर चालणं हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. तो आधी निवडा. मग बाकीचं तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही हलक्या-फुलक्या एक्सरसाइज करू शकता आणि पूर्ण वजन कमी करू शकता. पण आपण काय करतो माहिती आहे का? आज करतो, उद्या करतो किंवा अमुक या तारखेला करतो किंवा पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून सुरुवात करणार आहे. असं आपण स्वतःच्या मनाची तयारी करतो आणि करायच्या बाबतीत मागं राहतो. पण असं न करता आपल्याला स्वतःसाठी काय तर करायचं असेल तर आत्तापासून आजच्या मुहूर्तावर सुरुवात करा आणि आपल्या तब्येतीकडे ध्यान द्या. कारण आपणच आहे आपल्या आरोग्याचे शिल्पकार. त्यासाठी सुरुवात म्हणून पहिला वॉकिंगनं स्टार्ट करा. नंतर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही एक्सरसाइजही करू शकता. कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे, फिट राहायचं आहे आणि सुंदरही दिसायचं असेल तर. जितकं चालून आपण स्वतःला फिट ठेवतो, जसं की आपला एक व्यायाम आहे, त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी डाएट देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण व्यायाम करून आपण उलटं-सुलटं काहीतरी खाल्लं तर त्यामुळे आपलं वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं. तर ह्या गोष्टीकडे लक्ष देणं जरुरी आहे. जसा व्यायाम तसं खाणं देखील पौष्टिक, हेल्दी पदार्थ, बाहेरचे पदार्थ नको किंवा तळलेले पदार्थ यापासून लांब राहायचं, ज्यामुळे आपलं वजन आहे ते नियंत्रित राहतं. दररोज चालत राहिल्याने फक्त 15 दिवसात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू लागतो. यासाठी सकाळ आणि संध्याकाळ असं 15 मिनिटं चालणं खूप गरजेचं आहे. जर तुमची दिवसाची सुरुवात चालण्यानं होत असेल तर तुमची ऊर्जा पातळी ही दिवसभरामध्ये उच्च राहील आणि तुम्ही उत्साहित राहाल. त्यासोबत स्वतःला फिट ठेवायचं असेल तर 5,000 ते 10,000 पावलं उचलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही नक्कीच फिट राहू शकाल आणि वजनही कमी होईल. तर चला व्हिडिओ इथंच थांबवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.